गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये आरोग्य विभागाने एक नवा उपक्रम राबवलेला आहे। आदिवासी बहुल भागामध्ये आजारी पडल्यानंतर मांत्रिकाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असते आणि त्यामुळे आता मांत्रिक रुग्णांवर उपचार न करता त्यांना थेट रुग्णालयात पाठवणार आहे। बघूया। गडचिरोली जिल्ह्यात विविध आजारांमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य विभागाने नवी शक्कल लढवली। कारण गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल असल्याने तिथले लोक कमी शिकलेले असतात, त्यामुळे घरात कुणी आजारी पडल्यास हे लोक थेट मांत्रिकाकडे नेतात। त्यामुळे या जिल्ह्यात मृत्यूदराचं प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वाढलंय। आजारी व्यक्तीला मांत्रिकाऐवजी डॉक्टरांकडे पाठवल्यास ते वाचू शकतात, मात्र या भागातील आदिवासी बांधवांचा कल हा मांत्रिकाकडे जाण्याचाच असतो। त्यामुळे आता मांत्रिकच आदिवासी भागातील लोकांचं मन वळून त्यांना रुग्णालयाचा रस्ता दाखवणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात मांत्रिकांकडे येणाऱ्या लोकांना मांत्रिकच आता रुग्णालयात पाठवणार आहे। यासाठी मांत्रिकांना आरोग्य विभागाकडून मानधन देखील मिळणार आहे। आरोग्य विभागाने 1700 मांत्रिकांची यादी तयार केली आहे। आदिवासी भागात मांत्रिकाकडे जाणाऱ्या लोकांची संख्या अधिक असते, त्यामुळे आता मांत्रिकच त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना रुग्णालयात पाठवणार आहे। गडचिरोली जिल्हा आदिवासी आणि अतिदुर्गम असल्यानं आजही या भागातील 40% आदिवासी बांधव आजार बरा करण्यासाठी मांत्रिकाकडे जातात। त्यामुळे उपचार व्यवस्थित न झाल्यानं मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे। डॉक्टरांकडे जाण्यास सांगितल्यानंतरही हे लोक दवाखान्यात पाय ठेवत नाहीत, त्यामुळे या लोकांचं आता मांत्रिकच मनपरिवर्तन करणार आहे। वर्षाच्या वय होऊन सुद्धा मी वैद्य काम करत आहो। बाजूचे लोक ताप वगैरे आल्यास माझ्याकडे आल्यास मी अशा ताईकडे पाठवून मलेरिया तपासणी करून त्यांना मी गोळ्या देण्यास सांगतो आणि त्यांना दवाखान्यात पाठवण्यात सांगतो। आरोग्य विभागानं राबवलेल्या या अभियानानंतर त्याचे चांगले परिणाम देखील पाहायला मिळाले। एटापल्ली आणि भामरागड या अतिदुर्गम तालुक्यातील 2 गावं यासाठी निवडण्यात आली होती। आम्ही आता प्रायोगिक तत्वावर एटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील एका गावामध्ये आम्ही पूर्ण पुजाऱ्यांच्या याद्या बनवलेल्या आहेत, त्यांचे संपर्क क्रमांक आमच्याकडे आहेत। तर आम्ही त्यांना पहिलं की एक समुपदेशन करून रुग्णांना आमच्याकडे पाठवण्यासाठी त्यांना आम्ही समुपदेशन करतोय आणि दुसरं जे प्रायोगिक तत्वावर 2 गावं घेतलेली आहेत, तर त्या ठिकाणी आम्ही रुग्ण आमच्याकडे पाठवण्यासाठी त्यांना एक मानधन स्वरूपामध्ये काही रक्कम आम्ही त्यांना देणं चालू करतो। गडचिरोली आरोग्य विभागानं राबवलेल्या या अभियानात मांत्रिकांनी देखील मोलाची साथ दिली आहे। त्यामुळे या अतिदुर्गम भागात आता परिवर्तन पाहायला मिळत आहे। मांत्रिकाकडे उपचारासाठी जाणाऱ्या लोकांची पावलं आता रुग्णालयाकडे वळू लागली आहेत। आशिष आंबाडे, झी 24 तास, गडचिरोली।